दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिकच्या छत्रपती संभाजीनगर महामार्गावर दहेगाव भरवस फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास चाकू आणि लोखंडी गाजाचा धाक दाखवत पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांसह त्यांच्या सहकार्यांची लूट करण्यात आली। तिघा अनोळखी आरोपींनी रोख रकमेसह 2 मोबाईल आणि दुचाकी असा मुद्देमाल लंपास केला। या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोमवारी पहाटेच्या सुमारास दहेगाव भरवस फाट्याजवळ ही घटना घडली। पेट्रोल पंप ऑपरेटर जनार्दन शिवाजी गांगुर्डे आणि त्यांचे सहकारी संजय भालेराव यांना तिघा अनोळखी आरोपींनी अडवलं। आरोपींनी चाकू आणि लोखंडी गाजाचा धाक दाखवत दोघांकडील रोख रक्कम आणि मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतले। त्यामध्ये 500 रुपयांच्या 80 नोटा, 200 रुपयांच्या 20 नोटा आणि 100 रुपयांच्या 30 नोटांचा समावेश असून मोबाईलसह सुमारे 51,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला। त्यानंतर आरोपींनी गोंदेगाव येथील रमजू भैयालाल पठाण गांगुर्डे यांच्या मालकीची काळ्या रंगाची यामाहा FZ दुचाकी ही देखील चोरून नेली आहे। दुचाकीची किंमत अंदाजे सुमारे 20,000 असल्याचं फिर्यादीत नमूद आहे। या प्रकरणी पेट्रोल पंप ऑपरेटर जनार्दन गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते हे करीत आहेत। न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज, भरवस।